ब्रिटिश अधिकाऱ्याचा चाफेकर बंधूंनी खून केला, तो या प्लेगच्या संदर्भातच केला. आणि काय झालं की प्लेगची साथ होती, त्याच्यावर लस ही हफकिन या शास्त्रज्ञांनी शोधून काढली, म्हणून ते हफकिन इन्स्टिट्यूट जे आहे परळला ते त्याच्यामुळे निर्माण झालंय. तर जोपर्यंत ती लस नव्हती तोपर्यंत काही उपायच नव्हता. आणि लस आल्यावर देखील मुंबईचं असं वर्णन आहे की ती लस त्यांनी लोकांना घेण्यासाठी बोलवलं, तर जे पारशी लोक होते त्यांनी रांगा लावल्या आणि त्यांनी दोन लसी घेतली ती. आणि जे ब्राह्मण किंवा मराठी लोक होते तर ते लस घ्यायला तयार नव्हते की याच्यामध्ये काय दुसरं काही आहे, प्राण्याचं काहीतरी आहे किंवा गायीचं काहीतरी आहे, अशा अफवा होत्या. तर त्याच्यामुळे ते लस घ्यायला तयार नव्हते. नंतर मग जेव्हा पारशी लोकांच्या मध्ये मृत्यू टळले असं लक्षात आलं, तेव्हा मग इतर लोक लस घ्यायला लागले. असे ती हफकिन इन्स्टिट्यूट आणि हफकिन म्हणजे ती याची लस तयार झाली. तर त्याच्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या नंतर इन्फ्लुएन्झाची 1918-19 यावेळी इन्फ्लुएन्झाची पण मोठी साथ आली आणि त्यांनी पण असाच हाहाकार माजला होता. त्याच्यानंतर काय झालं की मधल्या काळामध्ये सगळ्या लसी वगैरे आल्या आणि हे रोगराई कशामुळे होते हे सगळं शास्त्र आलं, विविध औषधं आली आणि त्याच्यामुळे आपण हे सगळं साथीचे रोग हे आपण विसरून घेतलो. आता काय झालं की परत यांनी डोकं वर केव्हा काढलं की जेव्हा पेनिसिलिनची मात्रा चालेल त्यावेळी मग सार्स नावाचा एक रोग आला, नंतर H1N1 फ्लू आला, नंतर चिकनगुनिया आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की तो सगळ्या भारतामध्ये पसरला होता. नंतर हे हल्लीच्या काळातलं सांगतोय. नंतर सुरतेत प्लेग आला आणि हे त्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलं. म्हणजे हे केवळ COVID-19 आलं असं नाही, तर HIV आलं, हे सगळं आलं. आता हे जे कोरोना आलेलं आहे हे एकदम जागतिक पातळीवर झालं आणि हे सगळं लॉकडाऊन वगैरे हा प्रकार झाला. पूर्ण अर्थव्यवस्था 3, 4, 5 महिने बंद झाली. अजून काय होणार माहित नाही, अजून त्याचा अटकाव नाही. तर हे सगळं चालू आहे. तर पण हे आत्ताची एकमेव घटना नाही हे मला सांगायचं की पूर्वीच्या काळात देखील हे होतं. नंतर हल्लीच्या काळात देखील हे सगळं HIV, प्लेग, नंतर चिकनगुनिया हे पण आपण बघितलेलं आहे, डेंग्यू पण बघितलेला आहे आणि आता हे आपण याच्यात मध्ये आहोत, COVID-19 मध्ये आहोत. तर ह्याचा म्हणजे मगाशी मी सांगितलं ते काही जण नंतर आले असतील, परत रिपीट करतो की नव उदारमतवाद हा 40 वर्षावर एक विचारसरणी आपल्यावर हवी आहे. त्याच्यातून आपल्याला असं सांगितलं जात आहे की ग्लोबल सिटीज या करायला पाहिजे, तरच आपल्या देशांची किंवा जगाची पुढची वाटचाल होऊ शकेल. मुंबई सकट, न्यूयॉर्क सकट, लंडन सकट, या ज्या पॅरिस वगैरे या सगळ्या सिटी आहेत, हाच एकमेव मार्ग आहे असं जे सगळं आपल्याला सांगितलं जात आहे. आणि जागतिकीकरणाने पूर्ण जे चलनवलन वस्तूंचं आणि माणसांचं हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. G8 गॅट हा जो करार आलेला आहे, व्यापारी करार आलेला आहे, त्याच्यातून आपण बघतोय की जसं भारतीय शेतकरी आहे की जगातले सगळेच विविध देशातले शेतकरी आहेत, तर हे इथे आत्महत्या करतायत. पण त्यांचा माल हा विविध मार्गाने, विविध पद्धतीचा माल, शेतीचा माल हा विविध पद्धतीने हा जागतिक मंडीमध्ये जातोय आणि त्याचा उपभोग इथला माल कमी किमतीमध्ये पाडलेल्या किमतीमध्ये घेऊन आणि तिथे त्याचा उपभोग हा या ग्लोबल सिटीमध्ये आणि श्रीमंत वेस्ट मध्ये म्हणजे पश्चिमी देशांच्या मध्ये हा केला जातोय. हे चित्र आपल्या पुढे आहे. या सगळ्याचा एक दुसऱ्याशी संबंध आहे आणि म्हणजे ही जी परिस्थिती आहे त्याच्यातून आत्ता असं पुढे आलेलं आहे किंवा हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की हा न्यूलिबरलिझम म्हणजे 40 वर्षामधलं जे धोरण जे आहे ते पूर्णपणे मोडून पडलेलं आहे, अशी आता स्थिती झालेली आहे. आणि हे कमी अधिक प्रमाणामध्ये जगातल्या प्रत्येक नागरिकाला जाणवत आहे. त्याला अगदी आपण जसा विचार करतोय तसं लक्षात येत नसेल,
पण ह्याना त्या पद्धतीने जाणवत आहे की पूर्ण सिस्टीम याचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे. तर हे जाणवत आहे. त्यामुळे आता याच्या पुढे कसं जायचं, का हे असं होतच राहणार आणि झालं तर त्याला उपाय काय? तर आपल्याला वैद्यकीय लोक सांगतात की ह्याला उपाय म्हणजे लस शोधून काढणं आणि त्याच्यावर उपचार करणं. हे तर खरंच आहे, मी ते तर काढायला पाहिजे, लस शोधून काढायला पाहिजे आणि ती आपल्याला किमतीमध्ये न देता, म्हणजे इतर औषधाप्रमाणे भरमसाठ किमती त्याच्या न लावून त्याच्या आणखीन मल्टीनॅशनल कंपन्या तयार होतील असं न होता ती सर्वांना पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिकरित्या ती उपलब्ध व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व उपचार हे व्हायला पाहिजे. हे तर झालंच, पण त्याची दुसरी जी बाजू आहे, जी मला वाटतं स्वराज अभियान आणि आपण सामाजिक कार्यकर्त्यांना महत्वाची आणि लक्ष की केवळ टेक्नॉलॉजी, केवळ मेडिकल सायन्स हा याला उपाय नाही. ते तर करायला पाहिजे, बरोबर आहे, पण याला उपाय सामाजिक पातळीवर करायला पाहिजे. त्याला आपण हे बघायला पाहिजे की ग्लोबल सिटी ची दिशा बरोबर आहे का. केवळ मुंबई ही प्रगत करून महाराष्ट्राची, देशाची प्रगती होणार आहे का? मुंबई आणि अशी ग्लोबल दुसरी शहरं अशी करून होणार आहे का? केवळ आपण जागतिकीकरणामध्ये मिंधेपणाने जाऊन, जागतिकीकरण नको असं नाही, पण त्याच्यामध्ये मिंधेपणाने जाऊन दुय्यम भूमिका घेऊनच आपण राहून हे प्रश्न सुटणार आहेत का? याचा पण कोरोनाशी, या महामारीशी संबंध आहे. आता दुसरं मला एक अजून इथे सांगायचं आहे की एन्व्हायरमेंटलिस्ट लोक देखील बरचसं बोलत असतात ह्या कोरोनाच्या विषयी आणि याच्याविषयी, आणि त्याच्याविषयी म्हणजे उदाहरणार्थ मगाशी मी जे उदाहरण सांगितलं की जंगलं ही खूप मोठ्या प्रमाणात नष्ट होतात. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जंगलं जाळली, हा, त्यानंतर अजून पण अनेक ठिकाणी, आणि एकूणच जंगलांची संख्या कमी झाली. त्यामुळे काय झालंय की ते म्हणतात ते खरंच आहे, आणि की वटवाघुळासारखे किंवा इतर वन्य प्राणी हे शहराकडे आले. त्यामुळे आधी जो त्रिकोण मगाशी सांगितला की वन्य श्वापद, शेती आणि पशु आणि मानव असा त्रिकोण जो होता रोगराई वाढण्याचा, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आता जंगली श्वापदांच्याकडनं शहराकडे किंवा माणसाकडे येण्याचं प्रमाण वाढलंय. ते जंगल नष्ट झालं. हे तर खरंच आहे. म्हणजे हे एन्व्हायरमेंटचे नेहमी उदाहरण देतात ते योग्य आहे. आणि वटवाघुळाचं मग असे उदाहरण सांगितलं की ते फ्रूटवर जगणारा तो प्राणी आहे. तर नवीन लोक आहेत, फ्रूटवर जगणारा प्राणी आहे, तर ते शहराकडे सरकल्यामुळे त्यांच्याकडनं कोरोना सारख्या व्याधी आल्या. पण म्हणजे हे जे मला काय म्हणायचं आहे की एन्व्हायरमेंटलिस्ट नेहमी म्हणतात की कार्बन फुटप्रिंट आणि पर्यावरणाचा ऱ्हास याच्यावर ते सगळं त्यांची मांडणी करतात, आणि ती आकर्षकपणे आहे, योग्यपणे आहे, पण ती पुरेशी आहे असं मला वाटत नाही. तर आपण अजून सामाजिक बदलाच्या ते मी थोडक्यात शेवटी सांगणार आहे आता, पण सामाजिक बदलाच्या दिशेने आपण विचार करणं आवश्यक आहे, विशेषतः स्वराज अभियान आणि आपल्या कार्यकर्त्यांनी. आणि दुसरं मला सांगायचं आहे की अर्बनिस्ट काही आहेत, हा, म्हणजे जे म्हणतात शहराचा आमचा अभ्यास आहे, तर ते म्हणतात की हे काही नाही हो, सगळी सोल्युशन आहेत. असे कितीतरी महारोग येऊन गेले, कितीतरी शहरं पडली, जळली, परत ती उभी राहिली, शहरं कधी नष्ट होत नाहीत, परत उभी राहतात वगैरे सांगतात. ते झालेलं असेल, नाही असं नाही, पण परत हे टेक्नॉलॉजी सोल्युशन आणि आमच्याकडे सगळी सोल्युशन आहेत, आणि मग जनतेने काय करू नये. फक्त तज्ज्ञांनी आणि अर्बनिस्ट आर्किटेक्ट्सनी आणि प्लॅनर्सचा हा विषय आहे. तुम्ही जनतेने फक्त ते फॉलो करा किंवा गप्प बसा किंवा त्याला पाठबळ द्या. तर आता मला पर्याय म्हणताना असं म्हणायचं आहे की आपण असा, म्हणजे सगळ्या जगानेच असा विचार करणं आवश्यक आहे की जोपर्यंत तुम्ही सर्वसाधारण जनतेला चा सहभाग घेत नाही, आता ते म्हणतील घेतो ना आम्ही, पण ते नाही घेते आम्हाला दिसतंय. उदाहरणार्थ आपल्या इथे नगरराज बिल हे जे आलं 2006 साली आलं, तर ते असंच आहे ना की म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि म्युनिसिपालिट्या ह्या आणि अगदी वॉर्ड लेवल पर्यंत लोकांना अधिकार द्या असं आहे. पण ते म्हणजे फक्त कागदामध्ये तुम्ही देता आणि त्याची अंमलबजावणी नसते आणि तुम्हाला करायची पण नाही. तर किंवा केली तर तुम्ही म्हणता तुम्ही व्होट देता ना, तुम्ही निवडून तर देता, नगरसेवकांना निवडून देता,
MLA निवडून देता, तुम्हीच कारभार चालवता, असं नाहीये. तर लोकांचा सहभाग असा नाही. ज्ञान पातळीवर पण लोकांचा सहभाग होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्हणजे प्रत्येक जे निर्णय होतात, स्थानिक अगदी वॉर्डापासून छोट्या गल्लीपासून ते देश पातळीवर जे निर्णय होतात, तिथे लोकांचा नुसता सहभाग मी असा नाही, तर तो जिवंत सहभाग. आणि त्याच्यातून लोकांच्याकडे बुद्धी आहे की नाही. तर समजा आता आदिवासी आहेत, तर आदिवासींना तुम्ही हद्दपारच करताय ना, म्हणजे ते आदिवासी हे नष्टच तुम्ही करताय. पण आत्ता असं लक्षात आलंय कोरोना आणि या सगळ्या महामारीमध्ये की सर्वात ज्ञानी हे आदिवासी आहेत आता. आणि त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते जे ज्यांचा अभ्यास आहे एन्व्हायरमेंटवर किंवा मेडिसिन, तेही मान्य करतील की आदिवासींच्याकडे जे ज्ञान आहे ते आवश्यक आहे. असं कष्टकरी जनता जी आहे त्यांच्याकडे कितीतरी ज्ञान आहे. तर त्यांना तुम्ही आता तुम्ही जे लोक शहरात सोडून गेले, तुम्ही म्हणता खेड्यात राहा, मग इथे तुम्ही यांत्रिकीकरण कराल, इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणल, आणि तुम्ही म्हणाल आम्हाला माणसांची गरज नाही. असं करत तुम्ही माणसांना हद्दपार केलं तर तुम्ही काय करताय की लोकांनाच म्हणजे लोकांनाच ज्ञान तुम्ही घेत नाही, लोकांचा सहभाग तुम्ही घेत नाही. तर हे धोरण पहिलं बदलणं अतिशय आवश्यक आहे. दुसरं म्हणजे हे ग्लोबल सिटी थोतांड जे आहे तर ते काढून टाकणं आवश्यक आहे. ग्लोबलायझेशन, खरं ग्लोबलायझेशन करणं आवश्यक आहे. केवळ इथल्या शेतीचा, इथली फळफळावळ न्यूयॉर्कच्या मार्केटमध्ये त्यांना स्वस्तामध्ये मिळणं, त्यांना पाहिजे ते विकत घेणं म्हणजे ग्लोबलायझेशन नाही. तर सर्वच ठिकाणी प्रत्येक मागासलेले देश आहेत, तुम्ही म्हणता मागासलेले, पण त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांचा मार्ग आहे. तर त्यांना ते तिथे कशी प्रगती होईल. असं नाही झालं तर मात्र ग्लोबल वॉर्मिंग हे वाढत जाईल. उद्या 2% तापमान वाढलं तर हिमालय वितळायला लागेल, आणि हे वितळायला लागेल, आणि सगळी बुडायला लागतील. मुंबई सारखी शहरं पण बुडायला लागतील. महामार्या येतील. आता तर पूर येतातच सगळे. तर हे जर का मुळापासून नाही केलं तर होणार नाही. पण आता हे करणार कोण? आता मोडकळीला आलं नवं उदारमतवाद मोडला असं म्हटलं की तो मोडत नाही. तर ते परत परत तसंच करत राहतात एकतर. दुसरं म्हणजे ते काही ना काहीतरी बदल करून परत आपल्या बोकांडी दुसऱ्या मार्गाने मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे याच्यामध्ये असं नाही की तो मोडला म्हणजे मोडून पडेल. त्याच्यामध्ये जनतेने विचार करून जनतेची बांधणी करूनच आपल्याला जाणं आवश्यक आहे. आणि म्हणजे ती चळवळच आहे, म्हणजे तर ती करणं आवश्यक आहे. ती नाही केली तर काय होईल की उद्या फॅसिझमच येईल. म्हणजे अजून लोकशाही येण्याच्या ऐवजी फॅसिझमचा पण धोका संभवतो, आणि ते दिसतंय आपल्याला विविध पद्धतीने. तर ते पण आपल्याला टाळायला पाहिजे. आणि हा लढा आपल्याला कसा पुढे न्यायचा हे काय सोपं नाहीये. सांगणं पण सोपं नाही, म्हणजे सांगायला एक वेळ सोपं असेल, पण करणं हे अजून अवघड आहे. पण हे सामुदायिक पातळीवरनं आणि जागतिक पातळीवरनं कसं करायचं याचा विचार तरी आपण सुरू करायला पाहिजे. आणि मग काय काय होत आहे ते आपण बघत राहायला पाहिजे. एवढं मी बोलून थांबतो. आता मला वाटतं अजून पुढची चर्चा असेल, प्रश्न असतील त्याच्यावर बोलू. 4:20 पर्यंत ही दुसरी मीटिंग आहे. त्याच्यानंतर पुन्हा असंच क्लिक करून आपण याच्यात जॉईन होऊ शकतो. कोणाला ह्यापेक्षा अधिक वेगळे काही मुद्दे मांडायचे असतील तर ते मांडा. मग आपण अनिलला प्रश्न कोणाचे असतील तर ते मांडा. हॅलो, हा, नाव सांगा आणि प्रश्न विचारा. रावसाहेब कांबळे बोलतो. हा, बोला. विषय असा आहे, आता नगरपालिकेच्या आणि महापालिकेच्या माध्यमातून किंवा ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशाच म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही सर्वे करायचं चालू आहे. तो सर्वे अशा पद्धतीने आहे की एज ऑफ 50 अबाव 50 म्हणजे 50 वर्षाच्या वरील त्यांना ज्या पद्धतीचा विकार किंवा आजार की अशा लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे, अशा पद्धतीचं कृत्य हे शासकीय लेवलला शासन करू पाहतंय असं त्याचा स्पष्टीकरण म्हणजे आपल्याला म्हणजे चित्र दिसतं की बाबा की एखाद्याला बीपी आहे, शुगर आहे, तर त्यांनी घरातूनच बाहेर पडायचं नाही. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आपल्याला
की 50च्या वरची जे आहेत वयस्कर वडीलधारी जे आहेत की संस्कार आपल्यावरती संस्कार घडवतात, तशाच पद्धतीने आजाराला कशा पद्धतीने सामोरे जायला पाहिजे अशा पद्धतीचे कृत्य आणि अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून उपलब्ध होते. अशा लोकांना घरात दाबायचं आणि तरुण पिढीला ते मोहात आणल्यासारखं थोडक्यात की त्यांना मोकळीक दिली आणि ते मग एकत्रित येणार, सोशल डिस्टन्सचा कोणत्याही पद्धतीचा तिथं ताळतंत्र राहणार नाही आणि त्या लोकांच्यातून मग मृत्यू ओढावला जाणार किंवा एखाद्याला कोरोना झाला तर सगळ्या घराला होणार, अशा पद्धतीचे जे कृत्य चालू आहे तर त्याच्याबद्दल मला एक शंका निर्माण होते, म्हणून आपल्यासमोर हा विषय होतो. बरोबर आहे. याच्यावर बोलू का मी? तर म्हणजे पश्चिमेकडे जेव्हा आता कोरोना स्प्रेड झाला ना, तेव्हा काही देशांमध्ये काय घडलं माहितीये का, की 90च्या वरती जे लोक आहेत ना त्यांना ट्रीटमेंटच दिली नाही, म्हणजे नुसतंच ठेवून दिलं आणि त्यांना जे काय साधना होती तर ती दिलीच नाहीत, की यांना देऊन उपयोग काय. म्हणजे किती भयानक आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अच्छा, आणखीन कोणाला काय प्रश्न किंवा मुद्दा मांडायचा असेल तर? हॅलो हॅलो, ऐकायला येते का? हा, सगळ्यांना ऐकायला येतं साहेब. सगळे शांत आहेत. माझा एक अनिलला प्रश्न असा आहे की शहरीकरणाच्या प्रक्रियेने औद्योगिकरणाच्या पाठोपाठ जो वेग घेतला त्याचे एक विस्तारित स्वरूप आपण जगभर पाहतोय. त्या त्या देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने विकसित होणारी शहर आहे आणि त्याला जोडूनच त्या शहरांमध्ये जवळपास 50-60% श्रम करणारा आणि अत्यंत निकृष्ट पातळीवरचं जीवन जगणारा कष्टकरी समूह सुद्धा या शहरांमध्ये दिसतो. तो जगभर आहे, म्हणजे जगभर हा डिवाइड सगळीकडेच आहे त्या त्या परिभाषेमध्ये. तर याच्यामध्ये अशा स्वरूपाच्या रचनेत हा जो कष्टकरी समूह आहे त्या समूहाला नवीन रोजगाराची साधनं आणि विशेष करून आरोग्य, निवास आणि शिक्षण ह्या त्याच्या ज्या गरजा आहेत त्या नीट कशा भागवल्या जातील त्याच्या अनुषंगानं काय करणं गरजेचं आहे आणि नियोजनामध्ये काय हस्तक्षेप केला पाहिजे या अनुषंगाने? एक म्हणजे याला म्हणजे अनइक्वल डेव्हलपमेंट असं एक हे की पश्चिमेकडचे देश विकसित आहेत आणि त्यांनी पूर्वेकडे म्हणजे आपल्या मागासलेल्या देशांना किंवा अविकसित किंवा विकसित देशांना मागे ठेवलेलं आहे आणि त्यांचं शोषण चालू आहे. हे काय तसं प्रत्येक सिटीमध्ये, अगदी ग्लोबल सिटीमध्ये, अगदी न्यूयॉर्कमध्ये आणि लंडनमध्ये देखील 2-2 जगं आहेत आणि तिथे पण हेच सगळे प्रश्न आहेत. तर आता याच्यामध्ये हे जे धोरण आहे हे जर का पलटवायचं असेल आणि तर आपण त्या स्थानिक पातळीवरच आपण माझ्या मते प्रयत्न करायला पाहिजे. तर म्हणजे केवळ धोरण बदलेल त्याची आपण मागणी करत राहू एकीकडे, पण आपण प्रत्यक्षामध्ये असे प्रयोग करायला पाहिजेत स्थानिक पातळीवर की आपण पर्यायी स्थानिकत्व जपू आणि स्वायत्तता ज्याला म्हणतात, ऑटोनॉमी. तर खूप वेळा आपण आपले निर्णय घेऊन एकत्र येऊन स्थानिक पातळीवर एखाद्या मोहल्ल्यामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये आपण इनिशिएटिव्ह घेऊन अमुक एक गोष्ट करायची आणि अमुक एक त्याच्यातून प्रयोग करायचे आणि जनतेला फायदा आणि ते पर्यायी धोरण असे प्रयोग होणे आवश्यक आहे. ऑटोनॉमी आणि लोकलिझम म्हणजे स्वायत्तता आणि स्थानिकत्व. आणि असं ही चळवळ करतात लोक अनेक गावामध्ये. आपणच खूप त्याचा प्रसार करतो की अमुक गावात लोकांनी एकत्र येऊन असं केलं, अमुक शहरामध्ये असं केलं. तर हे होणं आवश्यक आहे. तर म्हणजे असे प्रयोग होणं आवश्यक आहे. या दिशेने आपण विचार करणं आवश्यक आहे. संजू बोला. अण्णा खंदारे. हा बोल. या संबंध मांडणीमध्ये ही मांडणी अत्यंत योग्य अशी आहे अनिलने केलेली. त्याच्या पलीकडे आणखी काही जे मुद्दे आहेत
की जे शेती आणि स्वयंरोजगार ज्यांचा आहे त्यांना जर लपेटून टाकलं, कारण ही आता आपल्या देशात तर ही चर्चा चालूच आहे की आपल्या शेतीचं गरज काय, आपल्याला शेती नसली तरी हरकत नाही, आपण अन्नधान्य ऑस्ट्रेलिया अमेरिका तिकडून मागवू शकतो, असा एक राज्यकर्त्यांचा सूर दिसतोय. आणि हळूहळू शेतीला मोडीत काढायचं, जे रोजगार देणारे जी क्षेत्र आहेत ती क्षेत्र आणि स्वयंरोजगाराची क्षेत्र हे सर्व मोडीत काढायचं आणि ही मोठ्या उद्योगाच्या ह्याच्यावर अवलंबून ठेवायचं लोकांना, म्हणजे लोक हालचाल करणार नाहीत. असाही एक दिशा या संबंध या करोनाच्या काळामध्ये चाललेली दिसते. हॅलो. हा संजीव बोलतोस का? संजीव हा बोल बोल. नाही बोल ना अनिल. बोलतोस का? नाही बोल ना तू. आता बोलणं ऐकू आलं का? होय होय. बरं. हा नाही, याच्यामध्ये एक तर हे बरोबरच आहे आणि याच्यामध्ये एक धोका आता असा आहे की परत उद्योग सुरू करताना रोजगार हा द्यायचा नाही, म्हणजे स्वयंरोजगार तर पुढे झालं, पण अगदी जे नोकरीला जिथे होते ते पण त्यांना मिळणार नाही आणि त्या ठिकाणी यंत्राने जागा घ्यायची आणि इतकंच काय तर अजून त्याच्यापेक्षा आधुनिक संशोधन करून यांत्रिक बुद्धिमत्ता वापरून अजून लोक कमी करायचे आणि अशा पद्धतीने, कारण तेही आता अडचणीत आलेत ना, पूर्ण भांडवली व्यवस्था ही देखील आता अडचणीमध्ये आहे, तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं असं त्यांच्याही पुढे प्रश्न आहे. त्यांचंही खलबत चाललेली असणार, त्यांचंही विचारमंथन चाललेलं असणार. तर त्याच्यामधला एक हा मार्ग त्या दिसतो की यांत्रिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून सर्व वापरून जे कामगार आहेत त्यांनाच कमी करायचं, हे एक आहे. दुसरं म्हणजे वेलफेअर जे आहे, म्हणजे लोकांना जे द्यायचं आहे ते तोंड देखले द्यायचं, म्हणजे ज्या काही मदती वगैरे द्यायच्या किंवा जे काय आहे तर ते आकडे फक्त दाखवायचे आणि प्रत्यक्षामध्ये मात्र लोकांना ते काही मिळतच नाही. आणि मग मिळालं नाही की मीडियाचा कंट्रोल करून ते सगळं दाबून टाकायचं. हा दुसरा देखील प्रकार चालू आहे आणि अजून तो मोठ्या प्रमाणात होईल. त्याच्याकडनंच फॅसिझमचा पण धोका आहे. हा तर फॅसिझमचा धोका आणि टोकाचा राष्ट्रीयवाद हे धोके आहेत की ज्याच्यातून, कारण लोकांना दाबण्यासाठी काहीतरी हे करायलाच लागेल त्यांना, तर असा एक धोका आहे. आता आपल्याला सांगितलं काय जात आहे की जागतिक पातळीवर पोस्ट कोरोनाच्या नंतर आपल्याला खूप संध्या आहेत आणि आपण काय मेड इन इंडिया आणि जागतिक पातळीवर जे हे आहे संधी आहे ती आपण घ्यायची, म्हणजे केवळ इंडियन मार्केट नाही तर बाहेरचं मार्केट देखील आपण टॅप करायचं असं आपल्याला सांगितलं जात आहे. तर म्हणजे तिकडे लक्ष आहे सगळं आणि कशा पद्धतीने सावराचं याच्याकडे लक्ष आहे. पण जर का तुम्ही लोकांना एम्प्लॉयमेंट नाही दिली तर इथली बाजारपेठच विकसित होणार नाही. तर किंवा मग तुम्ही वेलफेअर तरी द्यायला पाहिजे, लोकांना डोल्स द्या, तेही नाही. तर हे न देता हा मार्ग जर का आला तर तो धोकादायक वाटतो मला, की मीडियामधनं असं दाखवायचं की सगळं बरोबर आहे आणि प्रत्यक्षामध्ये बघितलं तर त्या सोयी नसतात. तर उदाहरणार्थ इथलंच एक उदाहरण सांगतो की ठाण्यामध्ये एक कोविडचं हॉस्पिटल काल जाहीर झालं आणि खूप सगळे वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन्स आलेले आहेत. आम्ही मुद्दाम बघायला गेलो तिथे की काय झालंय, तर हॉस्पिटल आहे पण आतमध्ये काहीच नाही आता, म्हणजे एवढा गाजावाजा झाला पण ही बातमी नाही येत आहे की लोकांना ऍडमिटच केलं गेलेलं नाहीये आणि तिथे काही उपलब्धच नाही, केव्हा होणार ते माहित नाही, अरे चौकशी करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मीडियाचा कंट्रोल करून एक हे करणं असा एक धोका दिसतो. त्याच्यातून आपण जनतेनी आपले स्वयंरोजगार, आपल्या स्वतःच्या बाजारपेठा
आणि आपला स्वतःचा मार्ग असं करून मग आपण धोरणांवर टीका ही करणं आवश्यक. ही दुसरी मीटिंग आपली मग कधी डिस्कनेक्ट होईल आणि तिसरी जॉईन करायची आहे सगळ्यांनी. हॅलो. हो. हा, कोणाकोणाला प्रश्न असतील ते काढून ठेवा. हो जॉईन करतो ना. वेळ आहे ना आणखी 40. हॅलो अनिल. अनिल. हा हा हा, तिसऱ्या मीटिंगला जॉईन व्हायचंय बरं का. हो हो. हा, कोणाला प्रश्न असतील तो विचारून ठेवा, म्हणजे मग आणि तिसऱ्या मीटिंगची सुरुवात करताना त्याच्यावर बोलेल. प्रश्न